आदरणीय बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या विचारांवर मनन करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले नाही, तर जगाला शांती आणि सत्याचा मार्ग दाखवला। ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय महात्मा गांधी। गांधीजींचे जीवन हे साधेपणा, सत्यनिष्ठा आणि अहिंसा या त्रिसूत्रीवर आधारित होते। त्यांनी आपल्या जीवनात या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले आणि इतरांनाही याच मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली। अहिंसा हे गांधीजींच्या विचारांचे आणि कृतींचे केंद्रस्थान होते। त्यांनी केवळ शारीरिक हिंसा टाळण्याचेच महत्त्व सांगितले नाही, तर मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार ठेवणे सुद्धा हिंसाच आहे असे ते मानत होते। त्यांनी दाखवून दिले की शस्त्र आणि बळाचा वापर न करताही सत्य आणि न्यायासाठी लढा दिला जाऊ शकतो। त्यांच्या अहिंसक आंदोलनाने इंग्रजांनाही नमते घ्यावे लागले हे जगाने पाहिले। आज जेव्हा जगात हिंसा आणि द्वेष वाढत आहे, तेव्हा गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांची प्रासंगिकता अधिक जाणवते। सत्य हा गांधीजींच्या जीवनाचा आधारस्तंभ होता। ते नेहमी सत्य बोलण्याचा आणि सत्यावर ठाम राहण्याचा आग्रह धरत। व्यक्तिगत जीवनात असो वा सार्वजनिक जीवनात त्यांनी कधीही सत्याचा त्याग केला नाही। सत्य बोलण्याची आणि सत्य आचरणात आणण्याची त्यांची निष्ठा आपल्याला आजही प्रेरणा देत आहे, कारण सत्य हेच परमेश्वर आहे असे ते मानत। गांधीजींनी केवळ राजकीय स्वातंत्र्याची कल्पना मांडली नाही, तर त्यांनी स्वराज्य या संकल्पनेला एक व्यापक अर्थ दिला। त्यांच्या मते स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त होणे नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या इंद्रियांवर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणे, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी जीवन जगणे होय। त्यांनी ग्राम स्वराज्य आणि स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला, ज्यामुळे आपले खेडे स्वयंपूर्ण बनतील आणि देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होईल असा त्यांचा विश्वास होता। गांधीजींनी समाजातील दुर्बळ आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले। अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी कठोर संघर्ष केला आणि त्यांना हरिजन असे नाव देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून दिले। सर्व धर्म समान आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले। त्यांच्या दृष्टीने कोणताही माणूस लहान किंवा मोठा नव्हता, सर्व समान होते। आज आपण त्यांच्या भौतिक रूपात नसलो तरी त्यांचे विचार आजही आपल्या मनात जिवंत आहेत। त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात सत्य, अहिंसा आणि प्रेम या मूल्यांना स्थान देऊ शकतो। आपण आपल्या देशासाठी आणि समाजासाठी चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करू शकतो। गांधीजींनी आपल्याला एक असा वारसा दिला आहे जो केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे। त्यांच्या विचारांचे पालन करून आपण एक शांत, समृद्ध आणि न्याय्य समाज निर्माण करू शकतो, यात कोणतीही शंका नाही। धन्यवाद।